गेला, वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गेला, ज्यांच्या जाईल त्यांच्यासारखा झाला. मग ते पॉलिसी असतील, किराणा व्यवसाय असेल, आज असणारा तुमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असेल, सोशल मीडिया असेल, अध्यात्म असेल, या सगळ्या क्षेत्रात तो तसाच आहे. पण त्याची गळ्यातली माळ मात्र त्यांनी अजून त्यांना एक मनी सुद्धा हालून दिलेला नाही. आढळ येतो त्यांनी ज्या ज्या गोष्टी ठरवल्या तो ते करतोच आणि खोटं बोलायचं नाही, तत्वाशी चिकटून राहायचं. आणि मग त्यांच्या त्या विवाहानंतर सुंदर वेलीवरती त्यांच्या ज्या 2 मुली असेल, मुलगा असेल, त्याचा प्रपंचसाठी मोठ्या हिमतीने वहिनी तुमच्या साथीने त्यांनी तो पुरवलेला आहे. आमच्या सगळ्या मित्रांना असा सुनील म्हणजे एकदम आनंदाचा क्षण असतो. ज्या ज्या वेळेस काही सहली आयोजित केल्या जाते तिथे तर आम्ही आवर्जून घेत जात असतो, मग तो त्या ठिकाणी व्यक्त होत असतो. तर आमच्या प्रत्येकाच्या चढणघडणीमध्ये आम्हाला सुखदुःखाचे क्षण प्रत्येकाला पाहायला मिळाले, ते पण तुम्हालाही वाटायला आले. पण त्या कुठल्याच क्षणाला तुम्ही न भूलता सामोरे जात गेले. सुधाकर यांच्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. हो, तर एक प्रेमळ स्वभावी माळकरी असा आमचा माणूस, तो त्या कामशेत सारख्या ठिकाणी जावं आणि त्या लोकांसारखा झाला, वेगवेगळ्या व्यवसायात गेला, त्यांच्यासारखा झाला. आणि मूळ त्या चावदस म्हटलं तर आपल्याला पहिली आठवण होती त्या गोळालीच्या साठवजीवाची. त्या गावाला आणि त्या गावातल्या मित्रपरिवाराला मात्र तो कधीच विसरलेला नाही. आपल्या कुटुंबातील आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण ह्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये त्याचा हिरिरीने वाटा असतो. गावच्या समाजकारणात त्याचा वाटा आहे, राजकारणात नाही. अशा सुनील आणि वहिनीच्या 25व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने तुम्हाला अनंत अशा शुभेच्छा. विठ्ठल जोडी अशी पांडुरंगाची त्या पंढरपुरात शोभून दिसते. तसेच तुमच्या हातून सेवा करावी, तुमचं आयुष्य असं वृद्धिंगत होत जावं, अशा पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी मी ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.